नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः। भक्तोऽसि मे सखाचे ते रहस्यम हेतदुत्तमं। तोची हा आजी आता तुझ प्रति कुंतीसुता। सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। मागे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान आणि या तत्वज्ञानाच्या प्राप्तीची योग्यता संपादन करण्यासाठी तिसऱ्या अध्यायामध्ये आलेला निष्काम कर्मयोग अशा साध्य आणि साधनाचा विचार भगवंतांनी पूर्णतया मागच्या 2 अध्यायामध्ये कथन केला। आपण सांगितलेलं हे ज्ञान प्राचीन परंपरेनं प्राप्त झालेलं आहे। या ज्ञानाचं महत्त्व लक्षात येण्यासाठी भगवान या तत्वज्ञानाची परंपरा सांगतात की अर्जुना, आतापर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये जो मी तुला कर्मयोग आणि ज्ञानयोग या 2 योगाचं प्रतिपादन केलं आहे। योग शब्दाचा अर्थ होतो साधन, जे आपल्याला परंपरेनं किंवा साक्षात भगवंताशी जोडून देतं त्या साधनाला योग असं म्हणतात। कर्म ही भगवत प्राप्तीचं साधन आहे आणि ज्ञान देखील भगवत प्राप्तीचं साधन आहे, पण दोन्हीत फरक आहे। एक साक्षात साधन आहे आणि एक परंपरेनं साधन आहे। परंपरेनं साधन म्हणजे ज्यामध्ये काहीतरी मध्यंतरी अंतराय आहे। ज्याप्रमाणे निष्काम कर्मयोगाचं अनुसरण केलं की अंतःकरण शुद्धी होते। अंतःकरण शुद्धी म्हणजेच वैराग्य। त्या वैराग्यापासून ज्ञान ग्रहण करण्याची योग्यता प्राप्त होते आणि एकदा एखाद्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान झालं की त्याला मोक्ष किंवा भगवत दर्शन मिळतं, मोक्ष प्राप्त होतो। ज्ञान हे साक्षात अत्यंत जवळचं मध्यंतरी अंतराय नाही। निष्काम कर्मयोगाचा भाव जर मानला तर मध्यंतरी अंतःकरण शुद्धी, मग भगवंताचा प्रसाद, हे सगळे घटक मानावे लागतात। याकरिता एक उदाहरण पाठीमागं दिलं होतं। एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर आपण औषध घेतो। त्या औषध घेण्याचे 2 प्रकार आहे। एखादं जर त्याला द्रवरूप औषध म्हणतात लिक्विड, ते जर आपण स्वतः घेतलं तर रोग निवारण करण्याच्या बाबतीमध्ये ते साक्षात आहे, पण तेच औषध जर आपण सुईच्या माध्यमातून घेतलं तर ते परंपरेनं आहे। मध्यंतरी सुई मानावी लागते की नाही? एखादं औषध साक्षात आपण स्वतः घेतलं तर ते साक्षात साधन आहे, पण तेच औषध आपल्या अंगामध्ये जाण्याकरता तुम्हाला जर सुईची गरज भासत असेल तर ते मात्र परंपरेचं साधन आहे। दोन्ही साधनच आहे, एक साक्षात आणि एक परंपरेचं। तसं निष्काम कर्मयोग हे परंपरेनं साधन आहे आणि ज्ञानयोग मात्र साक्षात साधन। अशा 2 योगाचा भगवंताने विचार मागच्या 2 अध्यायामध्ये केलेला आहे। परंतु मी तुला सांगतो म्हणजे हे नूतन ज्ञान आहे असं नाही, हे प्राचीन परंपरेनं आलेलं आहे। सृष्टीच्या प्रारंभाला पूर्वकालामध्ये मी या निष्काम कर्मयोगाचा किंवा ज्ञानयोगाचा सूर्याला उपदेश केला होता। कारण जोपर्यंत व्यक्तीमध्ये अध्यात्मज्ञान येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये सामर्थ्याचा संचार होत नाही। व्यवहारामध्ये आपण जगतो की नाही? जगामध्ये ज्याला अध्यात्मज्ञान आहे तोच व्यक्ती सुखदुःखाला सहन करू शकतो, बाकी हे सामर्थ्य कोणामध्ये सुद्धा नाही। बरेच माणसं दुःखामध्ये प्रतिकार नाही करत, दुःखाला उबगतात, आणि जी माणसं दुःखाच्या समोर शस्त्र टाकतात तीच माणसं दुर्बळ असल्यामुळे आत्महत्या करतात। आध्यात्मिक व्यक्तीच एवढा संपन्न असतो की तो कोणत्याही प्रसंगाला सहज सामोरे जाऊ शकतो। जगद्गुरू तुकोबारायांचं उदाहरण पहा ना। बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली, अगदी स्त्री एक अन्न करिता मेली। एकुलता एक मुलगा मरण पावला, स्त्री मरण पावली, पण एवढ्याही प्रसंगामध्ये तुकोबाराय तग धरून आहे। कारण काय? फक्त अध्यात्मज्ञान। मग मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे डोंगरे,
दाटी जोपा परी भारी चित्तन दाटे, कशस्त्रवरी तोडिलिया, देह अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलियाचे ओचे नाही. देह अग्नीमध्ये जरी पडला किंवा शस्त्राचे घाव जरी झाले तरी फक्त ज्याला अध्यात्मज्ञान आहे तोच व्यक्ती या सुखदुःखाला सहन करू शकतो. बाकी हे सामर्थ्य कोणामध्ये नाही. त्याला बलाचा संचार म्हणतात. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये अध्यात्मज्ञानामुळे सामर्थ्याचा प्रवेश झाला तोच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या बिकट प्रसंगाला सामोरा जाऊ शकतो. सगळ्या क्षत्रियाकडे सृष्टीचं परिपालन आहे आणि सगळ्या क्षत्रियाचं बीजभूत कोण असेल तर सूर्यदेवता. त्या सूर्यदेवतेला भगवंताने या योगाचं प्रतिपादन सृष्टीच्या प्रारंभाला केलं. मग सूर्यापासून आलेली ही परंपरा वैवस्वत मनू, त्या मनूने आपल्या इक्ष्वाकू नावाच्या राजाला आणि तिथपासून परंपरेनं अनेक राजे असतानासुद्धा जे ऋषीपदाला योग्य होते त्या सर्वांनी या योगाला जाणलं. म्हणून ज्याच्याकडे अध्यात्मज्ञान आहे आणि अध्यात्मज्ञान संपन्न व्यक्तीकडे राज्यकारभार जर असेल तर ते राज्य अत्यंत सुरळीत चालत असतं. राज्यही सुरळीत चालतं आणि राष्ट्रही सुरळीत चालतं. किंवा तो राजाच ब्रह्मत्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारू शकतो. आणि या दोघांचं जर चांगल्या प्रकारे रक्षण झालं तर संपूर्ण जगताचं पालन ते यथायोग्य करू शकतात. प्राचीन असणाऱ्या आपल्या भारताची परंपरा बघा, क्षत्रिय राज्य करायचे आणि त्या क्षत्रियाला उपदेश मात्र ऋषीमुनी करायचे. जसं की दशरथाने राज्य केलं तर त्या राज्याच्या बाबतीमध्ये अष्टप्रधानाचं एक मंडळ होतं. धर्माचा उपदेश ते करायचे, त्यांना म्हणतात धर्मदंड. आणि राजाने परिपालन करावं त्याला म्हणतात राजदंड. राजदंडाच्याही वरती धर्मदंड बलवान असायचा. म्हणजे त्यांनी सल्ला दिला की राजाने त्याप्रमाणे वागायचं. या दोघांचं जर रक्षण चांगलं झालं तर ते सृष्टीचं परिपालन चांगलं करू शकतात. म्हणून भगवंताने पूर्वीच्या प्रारंभाला काळामध्ये सूर्यदेवतेला हे ज्ञान सांगितलं. ती परंपरा अनेक काळापर्यंत आली पण मध्यंतरी बराच काल लोटला. काली नेह महता योगो नष्ट परंतप अनेक प्रकारचा मध्यंतरी कालावधी गेला आणि या संप्रदायाची परंपरा विच्छिन्न झाली. त्याचं काय कारण? ज्ञानोबांनी त्याचं कारण सांगितलं आहे. ज्ञानाची परंपरा ज्यांच्या माध्यमातून पुढं चालवायची आहे त्या प्रचारकाच्या मनामध्ये, अनुष्ठान करणाऱ्याच्या मनात जर कामाचा उद्भव झाला तर परंपरा पुढं चालत नसते. अनुष्ठातॄणाम कामोद्भवा, अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झाला तर ती परंपरा नष्ट होत असते. वर्तमान काळात किंवा इतिहास काळामध्ये तुम्ही पाहू शकता, ज्या ज्या व्यक्तीकडे एखादी परंपरा पुढं चालविण्याची जबाबदारी होती आणि त्या व्यक्तीने स्वार्थपरायण होऊन आपल्या जवळच्याच लोकांना त्या परंपरेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला योग्यता न पाहता, कारण त्यांच्याच मनामध्ये काहीतरी स्वार्थी विचार प्रगट झाला. त्या परंपरेला कुठेतरी कलंक लागला, डाग लागला किंवा त्या परंपरा तुटून गेल्या, छिन्नविछिन्न त्या परंपरा झाल्या. म्हणून तर जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा, आव्हांटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोकांना जर जीवाप्रमाणे उपाधी आवडू लागली, जीवनामध्ये विषय सुखच सर्वोच्च आहे असं वाटू लागलं किंवा कामावर अत्यधिक भर पडला, देहावरचा आदर वाढला, म्हणजे देहाचं अंजनभंजन करणं हे देहवासना अत्यधिक प्रमाणामध्ये वाढली, तर या सगळ्याचं कारण मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. वास्तविक आत्मा हे त्यांचं स्वरूप आहे आणि स्वरूपाचा मनुष्याला विसर पडला की मग सर्व प्रकारची हानी आहे. बघा, बाकी काही झालं तरी चालेल, फक्त स्वरूपाचा विसर पडू नये. तुकोबाराचं प्रमाण आहे, विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. ज्या व्यक्तीला आपलं आत्मज्ञान होत नाही, स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो, 84 लाख देहामध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मनुष्य देहामध्ये बऱ्याच प्रकारची अनुकूलता आहे.
बऱ्याच प्रकारची सुगमता आहे, सुलभता आहे, त्यामुळे आपल्याला बाकी काही वाटत नाही. पण जेव्हा हा देह सुटेल आणि अन्य देहामध्ये जेव्हा जन्म घ्यावा लागेल तेव्हा मात्र सुटका नाही बरं. म्हणून मनुष्य देहामध्ये बाकीच्या गोष्टी नंतर उशिरा मिळाल्या तरी चालेल. या देहात आल्यानंतर सगळ्यात पहिला आटोकाट प्रयत्न करावा तो ब्रह्मज्ञानासाठी आणि मुक्त होण्यासाठी. इतका प्रयत्न करावा की याच जन्मामध्ये आपल्याला मुक्तता मिळाली पाहिजे. आणि जर काही प्रयत्नामध्ये उणीव राहिली तर एकतर भविष्य काळामध्ये येणाऱ्या मातेच्या गर्भातच ब्रह्मज्ञान व्हावं किंवा मग शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टाभिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमता, असा तरी कमीत कमी जन्म मिळावा तरच आपल्या परमार्थाची काय आहे, एकदम चांगल्या प्रकारची वाटचाल आहे. नाहीतर इथे आपण म्हटलो परमार्थ अगदी हळू करून गौण रूपाने करू आणि बाकीच्याही सांसारिक किंवा प्रापंचिक फलाची अपेक्षा करू तर मनुष्याकडे अल्पावधी काळ आहे, आयुष्य सीमित आहे. मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा, अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या. आयुष्य, देह, सामर्थ्य सगळं सीमित आहे आणि याच जीवनामध्ये ती प्राप्ती करायची आहे. यासाठी मनुष्याला बाकी सगळं बाजूला सारावं लागतं. तरी झडझडवणी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, ज्या पावसे अव्यंग निज धाम माझे. ज्ञानोबांनी शब्द वापरला बरं, झडझडवणी वाईला निघ. हा वाईला शब्द इकडे आहे की नाही मला माहिती नाही, आमच्याकडे वेगळं निघायचं. वाईला निघायचं म्हणजे वेगळं निघायचं. कशापासून वेगळं निघायचं? या सांसारिक भोगापासून. अनित्यम असुखम लोकम एमं प्राप्य भजस्व माम, 9व्या अध्यायामध्ये भगवान उपदेश करतात ना. म्हणून या जीवनामध्ये आलं की सगळ्यात मोठा प्रयत्न करायचा आहे ब्रह्मज्ञानासाठी. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो मुक्त होतो, बाकीची त्याला काही अपेक्षा राहत नाही. आयुष्य सीमित आहे ना, आयुष्य वाया जात आहे, बाकीच्या प्रापंचिक गोष्टी बाजूला साराव्या लागतात आणि त्याकरताच वैराग्य लागतं. मनोनी पडेला विसरू आत्मबोधाचा, विषय सुख जर परमावधी वाटलं, अवधी म्हणजे शेवट आणि परम म्हणजे श्रेष्ठ. ज्याच्या मनामध्ये विषय सुख संपादन करावं ही शेवटची मर्यादा वाटते. याच्या पलीकडे कोणतं तरी मोक्षसुख आहे, ब्रह्मसुख आहे किंवा भक्तिप्रेमसुख आहे हे ज्याला आठवतच नाही त्याच्या जीवनामध्ये हानी आहे. आणि ज्याने हे सगळं बाजूला सारलं त्याच्या जीवनामध्ये सुरुवातीला दुःख आहे पण परिणामी मात्र अमृतोपमम, त्याला सात्विक सुखाचा लाभ होतो. असा हा प्रकार आहे. मग ज्याला कामावर अत्यधिक भर, देहावर आदर, विषयसुख सर्वोच्च वाटणं, उपाधीला आपल्या जीवाप्रमाणे प्रेम करणं हे आवडतं, त्याला ब्रह्मज्ञान पचत नाही. ज्ञानोबांनी सगळी उदाहरणं दिली आहे. ज्या गावामध्ये अजिबात कपडे स्वीकारच केले जात नाही, कपडे विकत कोण घेणार, कपड्याला किंमतच नाही. किंवा जिथं आंधळा व्यक्ती जन्माला आला तो सूर्याला काय ओळखणार, बहिऱ्यांच्या सभेमध्ये चांगल्या प्रकारच्या गायनाला काय किंमत आहे, किंवा कोल्ह्याला ज्याप्रमाणे चंद्रप्रकाश आवडत नाही किंवा चंद्राच्या उदयाच्या अगोदर ज्याचे डोळे फुटतात ते कावळे चंद्राला कसं काय ओळखतील. तैसे वैराग्याचे सिवन देखती, जे विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख असतात, केवे पावती मज ईश्वराते. वैराग्याचं नगर आहे आणि त्या नगराची हद्दसुद्धा ज्याला माहिती नाही, ज्याने कधी त्यागच केला नाही ना, त्यागासाठी वैराग्य असावं लागतं. उपनिषदामध्ये प्रमाण आहे, न प्रजया न कर्मणा, कर्माने सुद्धा मोक्ष मिळत नाही, प्रजेने सुद्धा मिळत नाही, बाकीच्या संसारिक भोगाने मिळत नाही. मिळतो कशाने? त्यागेन एके अमृतत्व मानुषुः, फक्त त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती होते आणि या त्यागासाठी वैराग्यच असावं लागतं बरं. म्हणून त्या वैराग्याची व्याख्या सांगितली बघा विचारसागरामध्ये. इहलोकापासून तर अगदी ब्रह्मलोकापर्यंत प्रतिकूल नाही, सगळे भोग हात जोडून उभे आहे. सगळे भोग इहलोकापासून सत्यलोकापर्यंत किंवा ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. सगळे भोग त्याला मिळाले नाही असं नाही, सगळे भोग म्हणतात आमचा स्वीकार करा, पण त्याच्या त्यागाची इच्छा करतो
त्याला वैराग्य असं म्हणतात. आणि तेही पुन्हा श्रेष्ठ वैराग्य असावं लागतं. त्या वैराग्याच्या हद्दीतसुद्धा येत नाही. वैराग्याच्या हद्दीत येत नाही, यात नवल नाही. ज्ञानोबा म्हणतात, एखादा विरक्त पुरुष जर पाहिला, व्यवहारामध्ये असं आहे, एखाद्याच्या अंत्यसंस्काराला जर आपण गेलो तर आपल्याला अशौचपणा लागतो की नाही. तेव्हा आपण स्नान करतो घरी आल्यानंतर. आणि कपड्यासहित करावं बरं, कपड्यासहित. कारण त्या कपड्यामध्ये काही काही त्या भागातले काही ना काहीतरी परमाणू आपल्या कपड्यावर विराजमान असतात. जीवाणू म्हणा किंवा काही विषाणू म्हणा किंवा काही संसर्ग म्हणा, म्हणून ते सचैल स्नान करावं लागतं. का बरं? कारण आपल्याला अशौचपणा प्राप्त झाला. अशौचपणा प्राप्त झाला तर आपण स्नान करतो, हे खरं आहे. परंतु एखादा विषयासक्त पुरुष असा असतो, तो वैराग्याला तर जाणतच नाही. पण ज्याच्या अंगात वैराग्य आहे असं विरक्त पुरुषाचं मुख जरी पाहिलं तर तो नाही नाही नाही, त्याचं मुख पाहिल्यामुळे मला वैराग्य मिळेल, त्यामुळे तो कपड्यासही स्नान करतो. ज्ञानोबांची ओवी आहे, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी, वैराग्याचे शिव न देखती, जे विवेकाची भाषा नेनती. आत्मा आणि अनात्मा काय, सार आणि असार काय, प्रपंच आणि परमार्थ काय, याचा ज्याला विवेक नाही, निवड करता येत नाही. निवड करता आली पाहिजे आणि त्यातले पुन्हा सार ग्रहण करता आलं पाहिजे. हे ज्याला अजिबात भाषाच माहिती नाही असा मूर्ख असणारा व्यक्ती जरी नरदेहामध्ये आला तर केवी पावती मज ईश्वराते, माझ्या ईश्वर स्वरूपाचं लक्ष असणारं ब्रह्मतत्व, या ब्रह्मतत्वाला कधी बरं प्राप्त होतील, कसे मिळतील? कधीच प्राप्त होणार नाही. कारण विवेक आणि वैराग्य नाही ना. विवेकासहित वैराग्याचे बळ असेल तरच परमात्म दर्शन आहे. आणि हे ज्याच्याकडं नाही त्याचे अनंत जन्म जरी गेले तरी भगवत दर्शन त्याला होणार नाही. विवेक आणि वैराग्याचा अभाव असेल तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये मोह वाढतो, अविचार वाढतो. ज्ञानोबा म्हणतात, कैसा नेनो मोह वाढीनला, कसा या सगळ्या लोकांच्या मनामध्ये मोह वाढला आणि त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला. ज्याच्या मनामध्ये विवेक वैराग्याचा अभाव आहे त्याचं पुष्कळचं आयुष्य व्यर्थ निघून जातं, पुष्कळ आयुष्य. केव्हा विवेक वैराग्याच्या अभावी ज्ञानाची असणारी ही दिव्य परंपरा होती, पण विवेक वैराग्याच्या अभावी ती नसल्यामुळे मधला बराच काळ अगदी तुझ्यापर्यंत अर्जुना बहुतेक काळ, पुष्कळ काळ व्यर्थ गेला. आणि परिणाम ग्रहण करणारा जर नसेल आणि सांगणाराही नसेल तर त्या ज्ञानाच्या परंपरेचा लोप होतो. म्हणून योग हा लोपला लोकी इये, या लोकामध्ये हा योग लुप्त झाला. पण आता योगाचाच योग चांगला आला म्हणून मी हा योग तुला पुन्हा सांगतो आहे. म्हणजे एवं परंपरा प्राप्तम, दोन श्लोकामध्ये योगाची प्राचीन परंपरा कथन केली आणि जो प्राचीन योग आहे तोच मी तुला सांगतो आहे असं भगवान तिसऱ्या श्लोकामध्ये म्हणता. आता हे 3 श्लोक ऐकल्यानंतर मग भक्तराज अर्जुन प्रश्न करणार आहे, तर तो विचार पुढे करायचा आपल्याला. त्यातला हा अंतिम श्लोक आहे. स एव अयम मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तः असि मे सखा च इति रहस्यम हि एतत् उत्तमम. हा झाला पदच्छेद. स एव अयम मया ते अद्य योगः प्रोक्त पुरातनः. भगवान म्हणतात स एव, प्राचीन परंपरेपासून आलेला स म्हणजे तो आणि एवकाराचा अर्थ होतो चकार. स एव म्हणजे तोच हा योग आहे. अयम मया म्हणजे माझ्याकडून, तृतीय विभक्ती वापरली, माझ्याकडून ते नाम तुला, अद्य म्हणजे आज, आज म्हणजे कधी? द्वापार युगामध्ये. आणि आज म्हणजे रणांगणात कुरुक्षेत्रावर जेव्हा तुम्हाला विचारलं शिष्यस्तेहम शादिमां त्वं प्रपन्नम, त्या काळामध्ये मी तुला पुरातनः योगः प्रोक्तः, अत्यंत प्राचीन असणारा हा निष्काम कर्मयोग नावाचं साधन आणि त्या साधनाचं ज्ञानयोग नावाचं साध्य, असे 2 प्रकारचे योग प्रोक्तः प्रकर्षेण उक्तः, चांगल्या प्रकारे सांगितले, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही. निष्काम कर्मयोग केला अंतःकरण शुद्धी नक्की मिळणार आणि ज्ञानयोगाची प्राप्ती झाली की मोक्षही मिळणार, असं प्रकर्षेण कथन करणं
यालाच म्हणतात प्रोक्तः, ज्याच्यामध्ये कोणताही संशय नाही. मलाच का सांगितलं बरं? ते नाम तुला, तव ते तुला सांगितलं. भगवंत म्हणतात की मी तुला सांगितलं. अर्जुनाने विचारलं मलाच का सांगता? बाकीचे तुम्हाला कोणी भेटले नाही का? तसं नाही अर्जुना, मी तुला का सांगितलं त्याचं कारण भक्त असी मी, तो माझा भक्त आहे अर्जुना, माझा शरणागत आहे, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारा आहे. भक्त आहे भक्त, भक्ताला सांगावं असं एक अर्थ, भक्तालाच फक्त सांगावं. भक्त असी, तो माझा भक्त आहेस. नुसता भक्त नाही, सखा च इति, तो माझा सखा आहे. सखा म्हणजे मित्र. मित्र पण कोण? समवयस्क जो आहे, ज्या दोघाचा शरीराचा आकार भिन्न आहे पण प्राण एकच आहे, त्याला म्हणतात सखा. तो अर्जुना, फक्त आपण देहाने वेगळे आहोत. देवाचं एवढं प्रेम आहे बरं. समवयस्क असताना सुद्धा गुरु शिष्य भाव आहे. 5 पांडवामध्ये धर्मराज मोठे आहे, भीमयाही मोठे आहे, म्हणून भगवान भीमाला बडे भैया म्हणायचे. पण अर्जुन मात्र समवयस्क, सखा आहे माझा तू, समवयस्क आहे. आणि समवयस्क असताना शरणागत आहे म्हणून भक्त, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारा. याचा एक श्लोक, यातला एक पदातला भाव सांगतो. जो देवाचा शरणागत आहे आणि देवाच्या विषयी ज्याच्या मनामध्ये सख्यपणाचा भाव आहे ना, त्याला गीता लवकर फलद्रूप होईल. असं आपल्या मनात वाटलं पाहिजे की भगवान परमात्मा हा माझा मित्र सखा आहे. असा भाव आपण आपल्याकडून धारण करायला काय हरकत आहे? सखा आहे माझा देव. ज्ञानोबाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबाराय माझी आई आहे, साधकांचा मायबाप. ज्ञानोबाऱ्यांच्या विषयी आईची भावना असावी आणि भगवंताच्या विषयी त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, तो माझा सखाच आहे. भक्तोसी मे सखाच इति, म्हणून अर्जुना अत्यंत गुप्त असणारं रहस्यम ही एतद उत्तमम, अतिशय उत्तम फल देणारं, अत्यंत गोपनीय असणारं, उत्तम अविनाशी फलाची प्राप्ती करून देणारं हे रहस्य मी तुला कथन केलं आहे. प्रोक्तः, मी तुला सांगितलं आहे. रहस्य राहावं याचं एक रहस्य आहे. रहस्य हे कायम रहस्यच राहिलं पाहिजे, त्याचं एक रहस्य आहे. काय? ते कोणाला सांगू नये, तर त्याचं रहस्य आहे. नाहीतर मग तुला म्हणून सांगते अख्ख्या गावात प्रचार, असं नाही. ज्याला रहस्य ठेवायचं असेल त्याने ते कोणालाही सांगू नये, आणि विशेषतः स्त्रियांना तर अजिबात सांगू नये, कारण त्यांच्या मनात ते राहत नाही. त्यांना शांती केव्हा मिळते? जेव्हा ते कोणाच्या तरी कानात सांगतात, तोपर्यंत त्यांना शांती मिळत नाही. रहस्य हे गुप्त कुठपर्यंत राहतं? जोपर्यंत ते सांगितलं जात नाही तोपर्यंत. आणि मग प्रभू तुम्ही तर मला उत्तमम रहस्यम, अतिशय उत्तम रहस्य सांगता का? त्याचं एकच कारण, भक्त असी सखा असी, तो माझा सखा आहे, माझा भक्त आहे. याचा अर्थ भक्ताला आणि आपल्या सख्याला कितीही उत्तम गोष्ट असेल तरी ती प्रेमपूर्वक अत्यंत आदराने, कोणताही प्रतारणेचा भाव, संकोच न ठेवता कथन करावं, असा एक दिव्य प्रकारचा संदेश या श्लोकातून आला आहे. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. तोची हा आजी आता तुझ प्रती कोणती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. तोची हा म्हणजे जो मी सूर्याला कथन केला, दिव्य परंपरेनं जो इक्ष्वाकू नावाच्या राजापर्यंत आला, या परंपरेतल्या अनेक राजर्षी लोकांनी सुद्धा याला जाणलं, असा जो प्राचीन असणारा जो तोची हा आजी म्हणजे आज, आणि आता म्हणजे कुरुक्षेत्रावर वर्तमान काळामध्ये तुझं प्रती कोणती स्वतः सांगितला, तुझ्यासाठी हे कोणती स्वतः सांगितला. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबांनी 27व्या ओळीमध्ये कोणती स्वतः शब्द वापरला. हा प्रेमाचा प्रतीक आहे. कोणती माता ही माझी आत्या आहे आणि कोणती सुता तो माझा आते भाऊ आहे. श्लोकामध्ये सखा आणि भक्त असा शब्द आला की नाही, ज्ञानोबांनी त्यामध्ये पुन्हा वाढ केली. अरे तो माझा भक्तही आहे, सखाही आहे आणि माझा आते भाऊ पण आहे.
म्हणून शब्द वापरला कोणती सुता, ज्ञानोबारांचा बारकावा आहे हा. म्हणून प्रेमाचा संबंध जोडला. आणि याच असणाऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावर जेव्हा भाष्य केलं, मग देव म्हणे पंडुसुता, ते पंडुसुता शब्द वापरला. ते पंडुसुता शब्द का वापरला? कारण जसा तो पंडूचा पुत्र आहे, तिथं वंश परंपरा सांगितली ना. मला ज्ञानाची परंपरा सांगायची होती म्हणून मी तुला वंश परंपरा सांगितली की तो पंडुसुता आहे. आणि आता तेच ज्ञान तुझ्यासमोर कथन करायचं, प्रेमाचा संबंध सांगण्यासाठी कोणती सुता शब्द वापरला. म्हणून 2 शब्द आले बघा, पंडुसुता अर्जुना आणि कोणती सुता सुद्धा अर्जुना. तुझं प्रती आम्ही सांगितला, तुझ्यासाठी हा आम्ही योग चांगल्या प्रकारे कथन केला. हा म्हणजे हा योग बरं, निष्काम कर्मयोग किंवा त्याचा असणारा साध्य ज्ञानयोग दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला. सांगितला, आम्ही सांगितला, पण कसा सांगितला? तत्वता. तत्वता हा म्हणजे जसा आहे तसा यथार्थ पद्धतीनं सांगितला. म्हणून अर्जुना, या बाबतीमध्ये भ्रांती न करी, संशय कोणताही ठेवू नको की देवाने मला निष्काम कर्मयोग सांगितला, यातून माझी अंतःकरण शुद्धी होईल का न होईल, भ्रांती न करी. ज्ञानयोगाचं कथन केलं, यातून मला मोक्ष मिळेल का न मिळेल, भ्रांती न करी. किंवा या योगाचं अनुसरण केल्यानंतर माझ्या जीवनाचा उद्धार होईल का न होईल, भ्रांती न करी. संशय अजिबात करू नको, कारण संशय ज्याच्या मनात आला, संशय आत्मा विनश्यती. मनोनी संशयावनी थोर, अनेक पाप नाही घोर, हा विनाशाची वागोर प्राणियांशी. मनुष्याने संशय करू नये. देवाचं म्हणणं आहे संशय कोणावर करू नये? 1 शास्त्रावर, आणि 2 शास्त्राचा उपदेश करणारे सद्गुरू महापुरुष यांच्यावर कधीही संशय करू नये. संशय करू नये म्हणजे विश्वास ठेवावा. नाथांचंही प्रमाण आहे बघा, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. वेदांत वाक्याचा उपदेश करणारे सद्गुरू आणि वेदांत शास्त्र यांच्या ठिकाणी असणारा जो आत्यंतिक विश्वास, त्याला श्रद्धा असं म्हणतात. म्हणजे श्रद्धा ठेवावी. आणि श्रद्धेचा विरोधी भाव आहे संशय. ज्याच्यामध्ये हे का ते असा द्विकोटिक भाव निर्माण होतो, त्याला संशय असं म्हणतात. रज्जू आहे का सर्प आहे, स्थाणू आहे का पुरुष आहे, शिंपला आहे का रजत आहे, कळतच नाही ना, त्याला म्हणतात संशय. भ्रम निर्माण होतो. आणि भ्रम केव्हा निर्माण होतो? जर अधिष्ठानाचं सत्यत्वाने ज्ञान नसेल तर त्या अध्यस्त पदार्थाची निर्मिती होते, संशय पडतोय बघा. संशय भ्रांती न करी. देवा, आतापर्यंत प्राचीन असणारा हा योग तुम्ही मला सांगितला असं म्हणता, प्राचीन गोष्ट आहे, मलाच का सांगितलं? त्याचं कारण भगवान आपलं हृदय मोकळं करतात. हे जीवीचे निज गोज परी केवी राखो तुझ, जे पडी येसी तू मज म्हणून या. त्याची कारणं भगवान सांगतात बरं. तुझं प्रती सांगितला, वास्तविक जीवीचे याचा अर्थ होतो अंतरीची. आणि निजगुज, निजगुज म्हणजे अत्यंत गुप्त असणारी गोष्ट. निज म्हणजे स्वतःची आणि गुज म्हणजे गुह्य, जे माझ्या स्वतःच्या हृदयामध्ये आतमध्ये असणारी जी गुप्त गोष्ट आहे, ही मी कोणाला कळूसुद्धा दिली नाही. जे न सांगेचे पितया वसुदेवासी, जे न सांगेचे माते देवकीशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिक यातेची आती. हे अर्जुना माझ्या हृदयामध्ये मी जपून ठेवलं होतं. 9व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा, शेवटच्या श्लोकावर, आगा अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावोनी सुख संचले होनी ठासी. अरे अर्जुना, सगळ्यांकडून चोरून चोरून ठेवलं ते आम्ही, कोणालाही कळू दिलं नाही. ते ज्याप्रमाणे आता हे आपल्या आळंदीतले साधक विद्यार्थी दिवाळीला घरी जातात. खरं तर दिवाळीला गेलं नाही पाहिजे घरी. वर्षभर आपण माऊलींच्या दरबारात राहतो आणि दिवाळीच्या प्रसंगामध्ये आपण असं डॉक्टर बाबासाहेब महाराजांचं वाक्य पाठात सांगत असतात. वर्षभर ज्ञानोबा आपल्याला सांभाळतात की नाही, आणि दिवाळीला आपण घरी जातो. वास्तविक दिवाळीला इथं राहिलं पाहिजे.
आळंदीत सारखी दिवाळी जगात कुठं नाही. तुम्ही राहून बघा म्हणजे लक्षात येईल. खरंच आहे, राहिलं पाहिजे इथं. पण आता ते लहान लहान विद्यार्थी जे असतात ते गावाकडे जातात. मग आईचं प्रेम आहे मुलावर, ती आई लाडू तयार करते. सुगरण एखादी माता भगिनी कशावरून कळते? रव्याचा लाडू ती कशी तयार करते यावरून. थोडं राऊत बाबांच्या मुखातून ऐकले सांगतो. तो रवा बदामी रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजायचा असतो. जास्त अग्नीने लावायचं बरं. जामून तळायचं असेल त्याला मंद अग्नी लागतो. जास्त जर अग्नी असेल तर ते वरून करपतात, आतून कच्चे राहतात. सहज सांगितलं, करू नका, सहज सांगितलं. ते मंद अग्नीवर भाजावा लागतो रवा, आणि तोही तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजला की मग चाचणी घ्यायची. योग्य चाचणी जर आली तर लाडू जिभेवर ठेवल्याबरोबर विरघळतो, इतका सुंदर तयार होतो. आणि चाचणीवर हुकली लाडू कठीण होतो, कठीण. इतका मृदंग लावण्याची हातोडी घेतली, फुटत नाही बघा, अजिबात नाही. खिळा ठोकण्याचा आपण थोडासा हातोडा घेतला, उगत टावका निघतो. आणि तो ऐरणीवर ठेवला आपण लोहाराच्या, घाव व्यर्थ जातात पण लाडू नाही फुटत. जर आपण दगडी भिंतीवर मारला तर चीर पडते थोडीशी, लाडूला नाही भिंतीला. असा कठीण लाडू. पण एखादी सुगरण माता भगिनी ते लाडू तयार करते. कोणासाठी? आपल्या मुलासाठी. आणि डब्यामध्ये भरून कपाट बंद करून ठेवते. का? कारण तिला माहिती आहे या लाडूवर ताव मारणारे घरामध्ये अनेक बोके आहेत. त्यामुळे ती लपवून ठेवते. कशासाठी? तिचा एकुलता एक मुलगा बाहेर गावी शिक्षणासाठी राहिला आणि तो दिवाळीला घरी येणार आहे. सामान्य जर आई आपल्या मुलासाठी एखादा पदार्थ एवढा जपून ठेवते तर ही जगाची आई आहे ना. या भगवान परमात्म्याने जोपर्यंत माझा भक्तराज अर्जुन मला विचारत नाही तोपर्यंत हे राखून ठेवलं होतं. आगा अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावोनी ते तुला प्राप्त झालं. पावोनी सुख संचली होणे ठाशी, तो अगदी सुखाला प्राप्त होशील. म्हणून हे जीवीचे निज गोज अतिशय माझ्या अंतरातली गुप्त गोष्ट आहे. परंतु अर्जुना, परे केवी राखो तुझं केवी राखो, परंतु तुझ्यापासून ही कशी बरं मी लपवून ठेवू, किंवा न सांगता ही कशी बरं ठेवू. केवी तुझं राखो, तुझ्यापासून ही बाजूला तरी कशी ठेवावी, लपवून कशी ठेवावी, किंवा न सांगता कशी राहावी. मग काय करावं म्हणून तुला सांगितले. त्याचं कारण जे नाम कारण, जे शब्द आला की नाही, कालही आपण अर्थ पाहिला. जे नाम जे प्राणिया कामी भरू, तिथे एक कारण शब्द आला. आणि इथे सुद्धा तुझ्यापासून ही लपवून कशी ठेवावी बरं. कारण पडी येसी तू मज म्हणून या, तो मज पडी येसी, तो मला अत्यंत प्रिय आहे अर्जुना, जिवलग आहे, आवडता आहे. आणि म्हणून या केवी राखो तुझ्यापासून ही लपून कशी बरं ठेवावी. याचा अर्थ काय? जो अत्यंत जिवलग असतो, आवडता असतो, त्याच्यासमोरच मनुष्य आपला अंतःकरण मोकळं करू शकतो. जो आपला आवडता नाही त्याच्यासमोर मनुष्य आपला अंतःकरण मोकळं करत नाही. आणि हेही व्यक्तीला कळालं पाहिजे. आपलं मन कोणाच्या समोर मोकळं करावं. सज्जन जर असेल तर सांगावं त्याला, पण दुर्जन जर असेल तर तो फायदा घेऊ शकतो. अर्जुना, तू तसा नाही आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. किती प्रिय आहे? आपण काल परवा उदाहरण पाहिलं होतं. धर्मराजाने सांगितलं प्रभूला रथावर आरूढ होण्याच्या अगोदर, प्रभो आम्ही 5 पांडव आहे, पण 5 पांडव जरी आम्ही असेल तरी पण युद्ध जिंकण्याची सगळी शक्यता फक्त अर्जुनाकडे आहे. आम्हाला माहिती आहे आमच्यातला अर्जुन जर वजा झाला तर आम्हाला कोणत्याही प्रकारची किंमत नाही, युद्ध आम्ही जिंकू शकणारच नाही. फक्त माझ्या अर्जुनाचं तेवढं रक्षण करा तुम्ही. धर्मराजाने भगवंताला प्रार्थना केली. भगवान म्हणाले, का रक्षण करायचं, काय संबंध आहे. धर्मराज म्हणे, तो माझा लहान भाऊ आहे. एवढ्या एका नात्यासाठी लहान भाऊ आहे म्हणून तुला जर एवढी काळजी असेल तर ऐक म्हणे आता माझं किती नातं आहे. श्लोकात आलं ना, भक्त सखा, हा माझा आते भाऊ आहे. सखा समवयस्क मित्र, प्रेमळ सखा आहे. त्यानंतर माझा भक्त शरणागत आहे.
आणि माझ्या बहिणीचा हा पती आहे सुभद्रा पती, किंवा माझी वक्तृत्व नावाची कन्या मी अर्जुनाला दिली आहे, त्यामुळे हा माझा जावईसुद्धा आहे. जे पडी येसी तू माझं म्हणून या, तुम्हाला अत्यंत प्रिय आहे अर्जुना. भगवंताने आपल्या जीवनामध्ये 2 शिष्य केले. देवाचा तारुण्यातला आवडता शिष्य भक्तराज अर्जुन आणि उतार वयातला आवडता श्री उद्धवजी. 2च, पण 2च असे केले. एकाकरिता श्रीमद भागवत पुराण आणि एकासाठी श्रीमद भगवद्गीता. दिव्य ज्ञानाचे ग्रंथ प्रगट झाले या दोघांच्यामुळे. जे पडी येसी तू मज म्हणून या, तुम्हाला अत्यंत प्रिय आहे अर्जुना, अत्यंत प्रिय. भगवान म्हटले ना 10व्या अध्यायामध्ये, अर्जुना तो तीर्थयात्रेच्या निमित्ताने संन्यासी होऊन आला होता द्वारकेत, आणि तेव्हा बलराम दादानी सुभद्रेचं लग्न दुर्योधनाच्या बरोबर ठरवलं होतं. तेव्हा युक्ती केली मी आणि सांगितलं तू मग देवीच्या मंदिरात जा. सुभद्रा मातेला तिथं पाठवलं. रथामध्ये बसायचं तू, पण रथ तू चालवायचा नाही. सुभद्रेला रथ संचलन करायचं सांगायचं. सुभद्रा मातेने रथ चालवला आणि मग बलराम दादा धावत आले. भगवान कृष्णा, आपल्या बहिणीचा अपहरण झाला आहे. कोणी पाहिलं? म्हणजे या रक्षकाने पाहिलं. त्याला विचारलं, तू बरोबर पाहिलं? म्हणे हो. रथ कोण चालवत होतं? म्हणे सुभद्रा. मग बरोबर आहे, अर्जुनाने अपहरण नाही केलं, सुभद्रेनेच अर्जुनाचं अपहरण केलं आहे. संन्यासी तुवा होनी जनी, चोरोनी नेली माझी भगिनी, तरे विकल्प अनुपजे मनी, मी तो दोन्ही स्वरूप एक. भगवान म्हणतात तुम्हाला अत्यंत आवडत आहे. पडी येसी तू मज म्हणून या, तू कसा आहे? तो प्रेमाचा पुतळा. हे भगवंताने अर्जुनाची केलेली स्तुती आहे. बरं, स्तुती आहे म्हणजे एरवी भक्त देवाची स्तुती करत असतो, पण या ओव्यामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाची स्तुती करतात. तो कसा आहे अर्जुना? हा गुणगौरव आहे. तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा, तो अनुसंगाचा ठाऊ. आता तुझं काय वंच जाऊ, जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही, तरी नावे कहे सहावे, गाजाबज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तो कसा आहे म्हणे? प्रेमाचा पुतळा. प्रेम अंतकरणाची वृत्ती आहे. ज्या व्यक्तीच्या संबंधाने श्रवण केलं, दर्शन केलं, स्पर्श प्राप्त झाला किंवा त्याची फक्त वार्ताही जरी आपल्या कानावर भेटली, तरी अंतकरण द्रवीभूत होणं याला स्नेह किंवा प्रेम असं म्हणतात. त्या प्रेमाचे प्रकार किंवा विषय 2 आहे. एक आहे सामान्य प्रपंचातले विषय आणि दुसरा विषय आहे प्रेमाचा खरा परमात्मा. वास्तविक प्रेम हे देवाची देणगी आहे. प्रेम देवाचे हे देणे. प्रेमाचं कथन नाही करता येत, प्रेम सांगता येत नाही, किंवा प्रेम आपल्याला ते अनुभवताच फक्त येतं. प्रेम सांगता दाखवता येत नाही, कारण ते अमूर्त आहे. नारद महर्षींनी भक्तींची व्याख्या केली ना, अथातो भक्तिं व्याख्यास्यामः सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा अमृतस्वरूपाच. सांगा बरं प्रेम. पुढे त्यांनी शब्द ठेवला अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेम कथन करता येत नाही. प्रेम ही अंतकरणाची द्रवीभूत होणारी वृत्ती बघा, त्याला प्रेम असं म्हणतात. किंवा एक प्रेमाची व्याख्या करत असताना एका श्लोकामध्ये प्रेमाची व्याख्या आलेली आहे. तो श्लोक आता उपस्थित होत नाही, जर आठवला तर परत सांगतो नंतर. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेम कसं असतं? गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षणम वर्धमानम, अविच्छिन्नम, सूक्ष्मतरम, आणि 6वा प्रकार अनुभव रूपम. प्रेम हे अनुभव रूप आहे. त्याकरिता एक शब्द वापरला अनिर्वचनीयम. प्रेम कथन करता येत नाही. प्रेम अमूर्त आहे. पण अमूर्त असणाऱ्या प्रेमाला जर यदा कदाचित मूर्त करता आलं आणि ते प्रेम जर आपण मूर्त रूपात पाहिलं, तर अर्जुना ते प्रेम म्हणजे तू आहे. म्हणून तो प्रेमाचा पुतळा. जसं कैवल्य हे अमूर्त आहे, जिथं द्वैत नाही म्हणजे 2पणा नाही, 2पणाच्या सापेक्ष 1पणा नाही, अशा स्वरूपाला केवल स्वरूप असं म्हणतात. आणि त्या केवल स्वरूपाच्या विद्यमानतेला म्हणतात कैवल्य. जे कैवल्य कोणत्या इंद्रियांचा विषय नाही, मनाची नकी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रगे,
ते इंद्रियाकिर जोगे काही होईल असं ते स्वरूप केवल रूप आहे. आणि त्या केवल रूपतेचा जर आकार प्रगट झाला तर तो आकार म्हणजे ज्ञानोबाऱ्यासारखा असेल. म्हणून नाथ महाराजांनी म्हटलंय कैवल्याचा पुतळा. कैवल्य अमूर्त आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे. पण जर ते मूर्त, व्यक्त आणि साकार झालं तर कैवल्याचा पुतळा म्हणजे जसे ज्ञानोबाराय आहेत तसं अर्जुना प्रेमसुद्धा अमूर्तच आहे ना. प्रेम अंतकरणाच्या वृत्तीचा एक भाग आहे. वास्तविक द्रवीभूत होणारं ते अंतकरण स्नेह आहे. पण त्या प्रेमाचा मूर्तिमंत आकार म्हणजे तू आहे. आणि तुझं प्रेम सांसारिक पदार्थावर नाही आहे, तुझं प्रेम माझ्यावर आहे. कशावरून? कारण पहिल्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाचं प्रेम जर सांसारिक पदार्थावर असतं तर असा श्लोकच आला नसता. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किं नु मही कृते. मला त्रैलोक्याचं जरी राज्य प्राप्त झालं तरीसुद्धा मी या भोगाची अपेक्षा करत नाही. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नवृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम एत पृथ्वीतळाप होईल. हे महेंद्रपदही पाविजेल परिमोह हा न फिटेल मानसीचा राज्यभोग समृद्धी उज्जीवन नो हे ये बुद्धी. म्हणजे जो ब्रह्मलोकापर्यंत मानलेल्या सगळ्या भोगाला सोडू शकतो आणि फक्त देवाची निवड करू शकतो म्हणून तो प्रेमाचा पुतळा आहे. साक्षात प्रेमाची मूर्ती आहे. मूर्ती भक्तीचा जिव्हाळा. आता देवावर केलं जाणारं प्रेम त्या प्रेमाला भक्ती असं म्हणतात. सांसारिक पदार्थावर असणारं प्रेम त्याला भक्ती नाही म्हणत, कारण ते बदलतं आहे. एखाद्या व्यक्तीने चांगल्या प्रकारचा मोबाईल घेतला, त्याचं मोबाईलवर प्रेम असतं की नाही? समजा 21,000चा घेतला, आपली काही उंच उडी नाही तेवढीच आहे, तेवढा घेतला तर त्याचं त्या पदार्थावर प्रेम आहे. पण जर काही दिवसाने त्यापेक्षा जास्त किमतीचा घेतला तर मग त्याचं प्रेम मागील पदार्थावरून जातं आणि नवीन पदार्थावर विराजमान होतं. संसारातले सगळे भोग असेच आहे. एखादा त्यापेक्षा श्रेष्ठ भोग आला की मागच्याचं प्रेम कमी होतं, त्याला अतिशय म्हणतात. आणि कोणत्याही विषयावर प्रेम करा, कालांतराने ते कमी होतं, त्याला क्षय म्हणतात. न क्षय अतिशय नावाचा दोष आहे सांसारिक पदार्थामध्ये. म्हणून त्यावर केलं जाणारं प्रेम त्याला भक्ती नाही म्हणत, तो मात्र प्रेमाचा पुतळा आहे. आणि देवावर केलं जाणारं सा त्वस्मिन परमप्रेमरूपा या प्रेमाला भक्ती असं म्हणतात. आणि या भक्ती नावाच्या साधनेला जर जगायचं असेल तर त्याला भक्त असावा लागतो. बरं, भक्ती जिवंत केव्हा राहत असते? जर त्या भक्तीला भक्ताचं अंतकरण मिळालं तर. जसं एखाद्या पिकाला जिवंत राहायचं असेल तर त्याला पाण्याचा ओवा लावा लागतो, त्याला जिवाळा म्हणतात. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जर मुळाला ओलावा असेल तर तो वृक्ष बहरतो. तसं भक्तीला भक्ताच्या अंतकरणाचा ओलावा जर आश्रय मिळाला तर ती भक्ती वाढते, नाहीतर भक्ती वाढत नाही. म्हणून जगामध्ये भक्ती प्रसारित आणि प्रचारित व्हावी याकरिता भक्तीचा जिव्हाळा तू आहे अर्जुना. तो प्रेमाचा पुतळा, तो भक्तीचा जिव्हाळा. श्रीमद भागवतामध्ये चिंतन येते बघा. देवर्षी नारदजी सगळ्या भारतभूमीचं भ्रमण करतात आणि भ्रमण केल्यानंतर जेव्हा ते वृंदावनामध्ये येतात तिथे आल्यानंतर त्यांना दिसतं एक तरुण माता आहे आणि ती आपल्या वृद्ध असणाऱ्या मुलांना जागवते आहे. ते नारदांनी तिला विचारलं, हे कोण आहे? ती माता म्हणते, मी भक्ती आहे. ज्ञान आणि वैराग्य हे माझे मुलं आहे. व्यवहारामध्ये माता वृद्ध असते आणि पुत्र तरुण असतात. मग तुझे मुलं मात्र वार्धक्याला प्राप्त आणि तू मात्र तरुण का? त्या भक्तीने उत्तर दिलं, या भगवंताच्या धामामध्ये माझा स्वीकार करणारे भरपूर आहे, त्यामुळे मला तारुण्य प्राप्त झालं. पण ज्ञान वैराग्याची उपेक्षा झाली आहे म्हणून यांना वार्धक्य आलं. याचा अर्थ काय झाला? जर ज्ञान वैराग्याची उपेक्षा झाली म्हणजे त्याचा स्वीकार करणारा अंतकरण नसेल तर ते वाढू शकत नाही. आणि भक्तीचा स्वीकार करणारं अंतकरण जर मिळालं तर भक्ती मात्र वाढू शकते. अर्जुन अशा भक्तीला वाढण्यासाठी तो जिव्हाळा आहे. भक्तीचा जिव्हाळा
मैत्री याची चित्कळा धनुर्धरा. चित्कला, कळा म्हणजे कला आणि चित्कला म्हणजे जिवंत कला किंवा त्याला आपण जीवन कला असं म्हणतो. मैत्री मित्रभाव आणि मित्रभावनेची जीवन असणारी कळा तू आहे. मैत्रीभाव कसा जतन करावा म्हणून तर ज्ञानोबांनी म्हटलं आहे, आत्मनिवेदना तळीची पेठिका होय जे सख्याची, पार्थ अधिष्ठात्री तिची मातृकागा. मैत्रीचा भाव कसा जतन करावा या प्रसंगामध्ये शिष्यस्तेहम ही शरणागती आहे. पण अगोदरचा मित्रतेचा भाव जर पाहिला 11व्या अध्यायामध्ये तर आपल्याला हे लक्षात येईल की राजसूय यागाच्या प्रसंगाला भगवंताने आपला मोठेपणा बाजूला सारला. प्रियाच्या ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जाण, तेवे उच्चिष्ट काढिले आपण ते साही जोजी. प्रिय व्यक्तीच्या ठिकाणी कधीही सन्मानाची अपेक्षा करायची नसते. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे आणि त्याच्या घरी जर एखादा उत्सवाचा कार्यक्रम असेल ना तर त्याच्या सन्मानाची निमंत्रणाची वाट न पाहता आपण त्या उत्सवामध्ये सहभागी होऊन जिथं एखादं काम कमी पडेल तिथं आपण उडी घेतली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ते प्रेम आहे. आणि अशा प्रेमालाच मैत्रीभाव म्हणतात आणि त्या मैत्रीभावाची जीवनकला तो आहे. म्हणून भगवंताने सारथ्यपणही केलं, यात नवल नाही. जर युद्धामध्ये अर्जुनाच्या घोड्याला काही इजा झाली असेल तर भगवंतांनी त्या घोड्यावर उपचार केला. नाही, अर्जुनाची घोडी दुतली आनंते. आपल्या अर्जुनावर प्रेम आहे म्हणून भगवंतांनी रथाची देखभाल चांगली करावी, कारण माझा अर्जुन त्यामध्ये विराजमान होणार आहे म्हणून रथ चांगला ठेवला पाहिजे. आणि रथाचं वहन करणारे अश्वही या युद्धापर्यंत चांगले सुव्यवस्थित राहिले पाहिजे. याकरता भगवंतांनी त्यांचा चारा पाणी व्यवस्थित करावा, प्रसंगाला जखम झाली धुवून काढावी आणि सगळ्या घोड्या चांगल्या प्रकारे देखभाल करावी. याचा अर्थ काय? याला प्रेम म्हणतात. मैत्रीची चित्कळा धनुर्धरा. तो कसा आहे पुन्हा? चौथं लक्षण, तो अनुसंगाचा ठावो. अनुसंग म्हणजे विश्वास आणि ठावो म्हणजे ठिकाण. तो माझ्या विश्वासाचं ठिकाण आहे. विश्वासाचं ठिकाण, तुझ्यावर विसंबून राहावं, विश्वास ठेवावा असं तो माझं ठिकाण आहे. म्हणजे भगवान परमात्मा विराजमान होत असेल तर याकरता असं अंतकरण असावं लागतं. प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चित्कळा धनुर्धारा, अनुसंगाचा ठावो. याला साधन चतुष्टय असंही म्हणता येईल बरं. तसं आपण विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व याला साधन चतुष्टय म्हणतो आहे, तसं हे सुद्धा या बाबतीमधले साधन चतुष्टयच आहे. कोणतं कोणतं? प्रेमाचा, भक्तीचा, मैत्रीचा चित्कळा, मैत्रीची चित्कळा आणि अनुसंगाचा ठावो. तो माझ्या सख्याचं ठिकाण आहे किंवा विश्वासाचं ठिकाण आहे. आणि असं असेल तर अर्जुना, आता तुझं काय वंच जाऊ? या प्रसंगामध्ये वंचना म्हणजे प्रतारणा किंवा वंचना म्हणजे फसवणूक करणं. या प्रसंगामध्ये तुझी फसवणूक तरी कशी करावी? तुझं काय वंच जावो? तुझी वंचना कशा प्रकारची करण्याकरता आम्ही पुढं व्हावं म्हणून आम्ही वंचना करत नाही. उलट असं आहे, जरी बिकट प्रसंगामध्ये आपण सापडलो असेल तरी पण तुझं हित मात्र आम्ही करणार. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही, या अर्ध्या ओळीचा पुढच्या ओळीशी संबंध आहे बरं. कारण जरी शब्द आला की पुढे तरी शब्दाची अपेक्षा येत असते. जर तरची भाषा आहे नाही. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही, जरी अर्जुना या युद्धावर किंवा संग्रामाला आम्ही आरूढ सज्ज झालो आहे तरी नावे कहे सहावे, तरी या युद्धाची घाई गडबड क्षणभर सहन केली पाहिजे अर्जुना. या युद्धामध्ये तलवारींचे घाव आहे, हत्तींचे चित्कार आहे, घोड्यांचा आवाज आहे, रथांचा खडखडाट आहे. हे ऐकण्याच्या बाबतीमध्ये सगळी प्रतिकूलता आहे, पण तरीसुद्धा गाजाबजही न धरावे. या युद्धाची गडबड आपल्या मनामध्ये अजिबात येऊ देऊ नये. म्हणजे ऐकण्याच्या बाबतीमध्ये भगवान सावध करतात बरं. वास्तविक हा ऐकण्यासाठी अत्यंत प्रतिकूल क्षण आहे. युद्धामध्ये कुठं ब्रह्मज्ञान होत असतं का? प्रवचन होतं का? सांगता येत नाही. पण अर्जुना तुला मात्र मी सांगतो का? कारण तुला फसवणूक तरी कशी करावी?
प्रतारणा कशी करावी, फसवणूक म्हणजे इथं प्रतारणा अर्थ घ्यायचा, प्रतारणा कशी करावी म्हणजे तुला टाळावं कसं. या प्रसंगामध्ये बा युद्ध आहे, युद्ध संपलं तर अर्जुना निवांत आपण एखाद्या गुरुकुलात जाऊ किंवा गंगेच्या काठावर जाऊ, एखाद्या जंगलात राहू आणि मग ब्रह्मज्ञान सांगावं, एवढाही वेळ मला सहन होणार नाही, तुझं काय वंच जावो. जरी संग्रामारूढा हो झालो आम्ही, तरी नावे कहे सहावे, गाजा बजेहीन धरावे परी, तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. आधी म्हणजे अगोदर. आम्हाला अर्जुना सगळ्यात पहिलं कार्य काय करायचं असेल तर तुझे अज्ञानत्व हरावे. तुझ्या ठिकाणी जो काही अज्ञान भाव निर्माण झाला आहे तो स्वतःलाही जाणत नाही आणि स्वकीयांनाही जाणत नाही. स्वतःच्या विषयी असणारं अज्ञान याला साधारण मोह म्हणतात आणि स्वतःच्या कर्माविषयी असणारं अज्ञान याला असाधारण मोह असं म्हणतात. जो एकाच व्यक्तीच्या ठिकाणी राहतो तो असाधारण मोह आणि जो सर्वांच्या ठिकाणी राहतो आत्मस्वरूपाचा अज्ञान त्याला साधारण मोह असं म्हणतात. पण माझं कर्तव्य आहे तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तुझ्या ठिकाणचं अज्ञान पहिल्यांदा हरण करायचं आहे. जो भक्ताच्या ठिकाणचं अज्ञान हरण करतो त्याला हरी म्हणतात. ही हरिपदाची व्याख्या इथं आली बरं. तुझे अज्ञानत्व हरावे लागे, तुझ्या ठिकाणी असणारं स्वस्वरूपाचं अज्ञान त्याचं मी अपहरण करणार आहे म्हणून तर मी हरी आहे, किंवा तुझ्या चित्ताचं अपहरण करणार म्हणून हरी आहे. भक्तांच्या चित्ताचं हरण करतो म्हणून हरी आणि अज्ञानाचं हरण करतो म्हणून हरी. श्री गुरूंचं पहिलं कर्तव्य काय असेल शिष्याच्या बाबतीमध्ये तर ते अज्ञान दूर करणं. का देवाचं आपल्या भक्ताच्या बाबतीत पहिलं कर्तव्य काय असेल तर ते अज्ञान हरण करणं आणि ते मी करतो आहे. यातून भगवंताने संदेश दिला की सद्गुरूंचं प्रधान कर्तव्य आहे शिष्याचं अज्ञान हरण करणं. म्हणून तर त्याला म्हणतात की नाही स्वस्वरूपाचं आवरण फक्त राहिलं आहे, मल आणि विक्षेप गेला आहे आणि ते आवरण निवृत्ती करता जो सद्गुरूंना शरण आला म्हणून त्यांचं ते प्रधान कर्तव्य तेच मी तुझं करणार आहे. या भगवंताच्या वचनावर भक्तराज अर्जुन पुन्हा प्रश्न करतील. तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.